अश्लील चाळे करणारा आरोपी गौरव आहुजा पोलिसांच्या ताब्यात आहे। कराड पोलिसांनी गौरव आहुजाला बेड्या ठोकल्यात, ताब्यात घेतलंय। पोलिसांनी अटक करण्यापूर्वी आरोपी गौरव आहुजाने माफी मागितलेली आहे। मी केलेलं कृत्य चुकीचं आहे असं गौरव आहुजा यांनी म्हटलंय। मला संधी द्या, मला माफ करा असं सुद्धा गौरव आहुजा यांनी म्हटलंय। तर अश्लील चाळे करणारा आरोपीला अखेर अटक करण्यात आली। काल या संदर्भात व्हिडिओ व्हायरल झाला, तीव्र संताप सर्वच क्षेत्रातून व्यक्त करण्यात आला। गौरव आहुजा याने खरं तर अश्लील कृत्य केलं होतं। त्या ठिकाणी येरवाडामधील शास्त्री चौकात रस्त्याच्या मधोमध लघुशंका केली होती। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले। बालाजी, गौरव आहुजाच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। त्याआधी त्याने व्हिडिओ एक प्रदर्शित करून व्हिडिओ व्हायरल करून माफी सुद्धा मागितली होती। नेमका संपूर्ण घडामोडी कशा घडल्या, पोलिसांनी नेमकं केव्हा ताब्यात घेतला? आहुजा जो आहे तो कराड भागामध्ये होता। त्यावेळेस त्याला खरं तर कराड पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले। काल संध्याकाळी ज्यावेळेस हा व्हिडिओ प्रसारित झाला त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याकडून शोध घेण्यात आलेला होता। खरं तर रस्त्यावर अशा प्रकारचे कृत्य करण्याने संताप व्यक्त करण्यात आला होता आणि येरवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला होता। गौरव आहुजा हा खरं तर याआधी सुद्धा त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे हा खरा गुन्हेगार सराईत गुन्हेगार आहे का असा प्रश्न आता निर्माण झालेला होता आणि त्यासाठी पुणे पोलिसांना शोध घेणं गरजेचं होतं। त्याने 8 तासाची व्हिडिओतून मुदत दिली होती, मात्र त्या अगोदरच कराड पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। पुणे पोलिसांनी त्याचे मेडिकल करून आज दुपारी त्याला आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। येरवाडा पोलीस स्टेशनने त्याला अटक केलेली आहे। नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।